आज आपण मस्त चवदार चटपटीत भेळ बनवूया आणि 1-2 मिनटातच ही भेळ तयार होत्या बरं का. फक्त गुळाचं आणि चिंचेचं पाणी तयार करून ठेवायचं पहिल्यांदा आणि मग कांदा चिरून घ्यायचा, कच्ची कैरीचे स्लाइस काढून घ्यायचे आणि काकडीचे स्लाइस काढून घ्यायचे. एका परातीत मी आता थोडे चिरमुरे घेतले आहेत, वरतून हे फरसाण मी घालताय आणि मिरच्या तळलेल्या आहेत. आता हे शेंगदाणे गेले आपले, खारे शेंगदाणे थोडेसे अर्धी मूठ. आता ह्यावरनं ही चिंचगुळाचं हे जी चटणी केलेली आहे, ही गोड चटणी ही गेली. आता मिक्स करून घेऊया मस्तपैकी. सबस्क्राईब करा आठवणीनं, लाईक करा आणि सगळ्यांना शेअर पण करा. यात सगळं मिक्स करायचं आणि आता ह्याच्यावर बघा आपण आणि थोडं फरसाण घालायचं आणि ही भेल झाल्या खायची. हे 2 तळलेल्या मिरच्या, जास्त वेळ ठेवलं का नाही ते ओलं होते. आणि आंब्याच्या कैरी, आपल्या कच्ची कैरी असते त्याचे स्लाइस ह्यासोबत खायला. काकडीचे स्लाइस, गेली कोथिंबीर, वरतून थोडंसं मीठ, थोडीशी चटणी, लाल तिखट, हे कांदा कापलेला. बस तयार झाली आपली रेडी भेळ खायला. एकदा नक्की करून पहा. कसं वाटलं ते सांगा. डिस्क्रिप्शनमध्ये सगळं साहित्य लिहून देत आहे आणि तुम्हाला काय माहिती पाहिजे असेल तर कमेंटमध्ये कळवा. धन्यवाद. आता वरतून कट केलेला टोमॅटो, तिखट मीठ आठवणीने टाका, थोडं थोडं, जास्त नाही. मिरचीसोबत ही भेळ अप्रतिम लागते. तोंडाची चव वाढणारी अशी ही भेळ.